मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 3000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी आज आपण 38वा पार्ट पाहतोय। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। तसंच मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा। बघा, या ठिकाणी पहिला शब्द तुमच्या समोर आहे नकाशा म्हणजेच मॅप। नकाशा म्हणजेच काय? मॅप। पुढचा शब्द आहे घर म्हणजे हाऊस किंवा होम। बघा, घर म्हणजे हाऊस किंवा होम। पुढे आहे अपार्टमेंट म्हणजे अपार्टमेंट किंवा फ्लॅट। बघा, अपार्टमेंट म्हणजे काय? अपार्टमेंट किंवा फ्लॅट। पुढे आहे मजला म्हणजे फ्लोर किंवा स्टोरी। बघा, मजला म्हणजेच काय? फ्लोर किंवा स्टोरी। पुढे आहे खोली म्हणजे रूम। खोली म्हणजेच काय? रूम। पुढे आहे खिडकी म्हणजे विंडो। बघा, खिडकी म्हणजेच काय? विंडो। पुढचा शब्द आहे दार म्हणजे डोअर। दार म्हणजेच काय? डोअर। पुढे आहे चावी म्हणजे की। चावी म्हणजेच काय? की। पुढे आहे कडी म्हणजे बोल्ट किंवा लॅच। कडी म्हणजेच काय? बोल्ट किंवा लॅच। पुढे आहे छत म्हणजे रूफ किंवा सिलिंग। बघा, छत म्हणजेच काय? रूफ किंवा सिलिंग। पुढे आहे भिंत म्हणजे ऑल। भिंत म्हणजेच काय? ऑल। पुढे आहे खुर्ची म्हणजे चेअर। खुर्ची म्हणजेच काय? चेअर। पुढे आहे टेबल म्हणजे टेबल। टेबल म्हणजे काय? टेबल। पुढचा शब्द आहे पलंग म्हणजे बेड। पलंग म्हणजेच काय? बेड। पुढचा शब्द आहे उशी म्हणजे पिलो। उशी म्हणजेच काय? पिलो। पुढे आहे अंथरूण म्हणजे बेडिंग। बघा, अंथरूण म्हणजेच काय? बेडिंग। पुढचा शब्द आहे कपाट म्हणजे कपबोर्ड किंवा कॅबिनेट। बघा, कपाट म्हणजेच काय? कपबोर्ड किंवा कॅबिनेट। पुढे आहे आरसा म्हणजे मिरर। आरसा म्हणजेच काय? मिरर। पुढचा शब्द आहे भांडी म्हणजे युटेन्सिल्स किंवा डिशेस। बघा, भांडी म्हणजेच काय? युटेन्सिल्स किंवा डिशेस। पुढे आहे ताट म्हणजे प्लेट। ताट म्हणजेच काय? प्लेट। वाटी म्हणजे बॉल। बघा, वाटी म्हणजेच काय? बॉल। पुढे आहे चमचा म्हणजे स्पून। चमचा म्हणजेच काय? स्पून। चाकू म्हणजे नाईफ। चाकू म्हणजेच काय? नाईफ। स्वयंपाक म्हणजे कुकिंग। स्वयंपाक म्हणजेच काय? कुकिंग। पुढे आहे नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट। नाश्ता म्हणजेच काय? ब्रेकफास्ट। पुढे आहे जेवण म्हणजे मील किंवा फूड। जेवण म्हणजेच काय? मील किंवा फूड। पुढे आहे भाजी म्हणजे व्हेजिटेबल किंवा करी। बघा, भाजी म्हणजेच काय? व्हेजिटेबल किंवा करी। पुढे आहे बघा चपाती म्हणजे फ्लॅट ब्रेड किंवा रोटी। बघा, चपाती म्हणजेच काय? फ्लॅट ब्रेड किंवा रोटी। पुढचा शब्द आहे भात म्हणजे कुक्ड राईस। बघा, भात म्हणजेच काय? कुक्ड राईस। पुढचा शब्द आहे मिठाई म्हणजे स्वीट किंवा डेसर्ट। बघा, मिठाई म्हणजेच काय? स्वीट किंवा डेसर्ट। पुढे आहे तेल म्हणजे ऑइल। तेल म्हणजेच काय? ऑइल। पुढे आहे तूप म्हणजे घी किंवा क्लॅरिफाईड बटर। बघा, तूप म्हणजेच काय? घी किंवा क्लॅरिफाईड बटर। पुढे आहे मसाले म्हणजे स्पायसेस। बघा, मसाले म्हणजेच काय? स्पायसेस। पुढे आहे मीठ म्हणजे सॉल्ट। मीठ म्हणजेच काय? सॉल्ट। पुढचा शब्द आहे साखर म्हणजे शुगर। साखर म्हणजेच काय? शुगर। पुढे आहे पाणी म्हणजे वॉटर। पाणी म्हणजेच काय? वॉटर। पुढे आहे दूध म्हणजे मिल्क। दूध म्हणजेच काय? मिल्क। पुढे आहे चहा म्हणजे टी। चहा म्हणजेच काय? टी। पुढे आहे कॉफी म्हणजे कॉफी। कॉफी, कॉफी। पुढे आहे रस म्हणजे ज्यूस। रस म्हणजेच काय? ज्यूस। पुढे आहे फळ म्हणजे फ्रूट। फळ म्हणजेच काय? फ्रूट। पुढचा शब्द आहे भाज्या म्हणजे व्हेजिटेबल्स। बघा, भाज्या म्हणजेच काय? व्हेजिटेबल्स आणि भाजी म्हणजे व्हेजिटेबल। ठीक आहे, लक्षात राहू द्या। गवत म्हणजे ग्रास। गवत म्हणजेच काय? ग्रास। झाड म्हणजे ट्री। झाड म्हणजेच काय? ट्री। फूल म्हणजे फ्लॉवर। फूल म्हणजेच काय? फ्लॉवर। पुढचा शब्द आहे रोप म्हणजे प्लांट किंवा सॅपलिंग।
बघा रोप म्हणजेच काय प्लांट किंवा सॅपलिंग. पुढे आहे बी म्हणजे सीड. बी म्हणजेच काय सीड. पुढे आहे माती म्हणजे सॉइल किंवा अर्थ. माती म्हणजेच काय सॉइल किंवा अर्थ. पुढे आहे हवा म्हणजे एअर. हवा म्हणजेच काय एअर. पुढे आहे पाऊस म्हणजे रेन. पाऊस म्हणजेच काय रेन. तर अशा प्रकारे मित्रांनो 1900 शब्द आपले पूर्ण झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.